कसं वाटतंय आता? बरं वाटतंय? म्हणजे पोटात दुखत नाही ना? कळ वगैरे नाही येते ना? नाही मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येते. नाही मॅडम, तुम्ही प्लीज इथे बसा ना माझ्याजवळ. मॅडम, तुम्ही खरंच औषधं आणायला गेला होता? तेही स्वतः? अहो, नोकरांना का नाही पाठवलं? मणी सर, तुम्ही खरंच तुमच्या कामाला गेला होतात का? अगं खरंच मी औषध आणायला गेले. म्हणजे माझ्या बीपीच्या गोळ्या संपल्या होत्या ना आणि मी विसरले होते. म्हणलं स्वतःच जाऊन घेऊन यावं. त्यानिमित्ताने जेवणानंतर थोडस वॉक पण होईल ना. हा, आणि मी तुम्हाला सांगून तर गेलो होतो ना की कार्यकर्त्यांना भेटायला चाललोय, साहेबांचं काम आहे, त्यासाठीच गेलो होतो. आणि ते अर्जंट होतं, तुम्हाला माहिती आहे. काय झालं ऍक्च्युली, तुमची ही अवस्था बघून मला खूप टेन्शन आलं होतं. आणि डॉक्टरांनी अचानक तसं विचारल्यानंतर टेन्शन प्लस गिल्टही आलं मला की मी अशा वेळी तुमच्यासोबत नव्हतो. म्हणून जरा तसं टेन्शन वाटलं असेल तुम्हाला. पण तुम्ही आता ओके आहात तर आराम करा, छान झोप काढा एक. ओके? स्वानंदी, तू शांत झोप. मी आहे ना तुझ्याजवळ. हं? मॅडम, तुम्ही होता. मी किती घाबरलो, मला वाटलं मी पकडले गेलो आता. काय करू, बराच वेळ झाला तू आला नाहीस. मला टेन्शन आलं होतं. बघायला आले मी, तुला शोधत होते. काही सापडलं? नाही, म्हणजे मी आडगळीची रूम चेक केली, हॉल चेक केला, किचन चेक केलं, सर्वंट रूम सुद्धा चेक केली. तेच काही नाही. इथे सगळं चेक झालं? हा, म्हणजे हे चेक करायला सुरुवात केली होती तेवढ्यात तुम्ही आलात. चेक कर ना. करतो, पण तुम्ही इथे थांबा, लक्ष ठेवा, मी चेक करतो. चल पटकन.
नाही, एक मिनिट. हा बॉक्स स्टडी रूम मध्ये कधीच नसतो. उघडून बघ. हे काय ते पुरावे नाही आहेत मॅडम, हे कंपनीचे पेपर्स आहेत. मला वाटत पुरावे सापडतील, पण म्हणी माझं मन म्हणतंय पुरावे नक्की याच घरात आहेत, इथेच सापडणार. आपल्याला जरा नीट शोधाशोध करावी लागेल. हो, पण त्या शिंदेंनी कुठे ठेवलेत पेपर, कोणाकडे दिले, नेमकं ते काय पुरावे तेही माहित नाही ना मॅडम आपल्याला. त्या हवालदाराला विचारायला पाहिजे होतं. त्यांनी सांगितलं असतं आपल्याला की नेमके शिंदेनी पुरावेच्या नावावर कुठली कागदपत्र दिली आहेत. आई गो, चालेल ते पटकन ठेव. चल लवकर. आनंदी, काय झालं, तुम्हाला परत त्रास होतोय का? काय झालं? नाही मणी सर, मला खूप तहान लागली होती. पाणी प्यायला उठले तर बेडचा कोपरा लागला जोरात. मी 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 पाणी घेऊन येते. बघू कुठे लागलाय. आई गो, हे घे. फक्त पायाला लागले ना, पोटाला मारबीर नाही ना बसला? नाही मॅडम. आनंदी, आय एम सॉरी. बघा ना, आता तुम्हाला माझी पुन्हा एकदा गरज होती आणि मी नेमकं नव्हतो इथे. खरंच सॉरी. ऐकलं का रे बाळा? तुला माहितीये का, बाळाचे बाबा आणि बाळाची आजी काहीतरी सिक्रेट मिशन करतायत आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला काही कळत नाही, पण आपल्याला सगळं कळतं की नाही. हा, आता त्यांना आपल्याला काही सांगायचं नाहीये तर ठीक आहे, काही हरकत नाही. काय बाळाचे बाबा? नाही नाही स्वानंदी, असं काही नाही. सर्व ठीक आहे. खरं सांगू, तुम्ही दोघं